जय शिवराय मंडळी. तर 2-4 दिवस आपले ब्लॉग काही येत नव्हते. त्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगतेच. इथे उठल्या-उठल्या हे त्यांचं मस्त कॅमेरा चालवायचं काम चालू होतं. मम्मा आणि पप्पा जसे करतात ना, तसंच त्यालाही करायचं असतं. म्हणतात ना, लहान मुलं मोठ्या माणसाचं अनुकरण करतात, ते खरंच आहे. त्यानंतर मग मस्त स्वयंपाक करून घेतला. वरण-भात लावला, एकीकडे भात लावला, एकीकडे डाळ लावली. मी ना वेगवेगळं लावत असते, म्हणजे टोपात भात लावत असते आणि एकीकडे वरण लावत असते. टेस्ट खूप छान लागते. त्यानंतर डाळ शिजायला टाकली आणि डाळीत ना मी टोमॅटो शिजतानाच टाकत असते कापून. मस्त डाळीसोबत ना टोमॅटो शिजून निघतं आणि खायलाही छान लागतं. माझ्या पिल्लूला ना डाळीतलं टोमॅटो खायला खूप आवडतं. त्यानंतर नॉर्मली स्वयंपाक करून घेतला आणि त्यानंतर आम्हाला जायचं होतं हॉस्पिटलला. बिकॉज 2 दिवसापासून ना माझी तब्येत खूप खराब होती. म्हणजे माझा कान दुखत होता. नॉर्मली गोळ्या वगैरे खाल्ल्या पण कान काही राहिला नाही. मग गेलो हॉस्पिटलला आणि तिथे गेल्यावरती डॉक्टर यायला अर्धा तास टाईम होता. आम्ही अर्धा तास आधीच पोहोचलो होतो. आणि तिथे घडलेला एक इन्स्टंट मी तुम्हाला सांगते. आमच्या पुढे ना 2 पेशंट होते. त्यानंतर आमचा नंबर होता. तिसरा नंबर आमचा होता. तर रिसेप्शनवाल्या मॅडमनी काय केलं, आणि 2 पेशंट सोडले. त्यानंतर आम्हाला सोडायचं. तर आमच्या नंतर जे पेशंट आले होते 2 त्यांना सोडलं. आणि जस्ट हे विचारायला गेले, की असं का केलं? तर मॅडम बोलत आहेत, की तुमचं लक्ष असायला पाहिजे. रिसेप्शनला तुम्ही आहेत का आम्ही आहे? तुमचं लक्ष असायला पाहिजे ना, कोणत्या नंबरनंतर, कोणत्या पेशंटनंतर कोणाला सोडलं पाहिजे. आणि वरतून बोलतात, की त्यांना पेन होतंय, त्यांना दुखतंय. अहो, सगळ्यांनाच पेन होतंय, सगळ्यांनाच त्रास होतोय, म्हणून तर हॉस्पिटलला आलेत ना. कुणी मज्जा येते म्हणून तर नाही आलं ना. आणि असंही नाही की ते वयस्कर होते, बाबा ठीक आहे, वयस्कर आजी बाबा असते तर आम्ही समजून घेतलं असतं, की चला बाबा जाऊ द्यात, हे सगळं सोडा. त्यानंतर आलो घरी. इथे मस्त हे त्यांचं मोहितदाच्या गाडीत खेळायचं काम चालू होतं. त्यालाही सर्दी झालेली. मग थोडा मस्त उन्हात खेळत होता. त्यानंतर गेलो घरी. घरी गेल्यावरती गोळ्या वगैरे खाल्ल्या. मी थोडासा आराम केला. त्यानंतर मला अचानक रात्री खूप ताप आला. काही सहनच होईना. मग गेलो हॉस्पिटलला. मग डॉक्टरांनी लावलं पॅरासिटेमॉल. त्यानंतर घरी आल्यानंतर तोंडाला चवही नव्हती. मग इडल्या खाल्ल्या. त्यामुळे आजारी असल्यामुळे माझे ब्लॉग येत नव्हते. आता कंटिन्यू येतील. सो सॉरी फॉर दॅट. स्टे ट्यून फॉर